नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघूया आपण ज्युसी कंपनीची शिलाई मशीन, जिच्यामध्ये कटर पण यूज झालेला आहे. या मशीनमध्ये आपण सगळ्यात पहिले बघूया हिचं व्हील, की जे साईजला मोठ्या साईजचं आहे आणि मेटलचं आहे. पकडायलाही सोपं आहे आणि मशीन चालायला एकदम बेस्ट चालते. या मशीनमध्ये वरच्या साईडला बॉबिन वाइंडर दिलेला आहे. इतर सर्व कंपनींमध्ये जसे टेन्शन सेट असतात तसे याला डबल टेन्शन सेट दिलेले आहेत. या टेन्शन सेटमधून तुम्ही धागा घेऊ शकता. मशीनचा समोरील व्ह्यू पण बघून घ्या एकदा. समोरच्या साईडने व्यवस्थित आहे आणि फ्रंट व्ह्यूही एकदम सुंदर दिलेला आहे. आता बघूया मशीनची पूर्ण माहिती. या शिलाई मशीनमध्ये आपल्यासाठी मागच्या साईडने ऑन ऑफ स्विच दिलेला आहे, जे मी चालू करून दाखवलेलं आहे. ही मशीन जी आहे या मशीनमध्ये 4 डिजिटचा डिस्प्ले दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती याच्यावर मिळेल. स्पीड कमी जास्त करणे, किती स्पीड आहे, सुई वर आहे का खाली आहे, त्यानंतर कटर चालू आहे का बंद आहे, ह्या सर्व माहिती तुम्हाला याच्यावर मिळणारच आहे. चला तर बघूया मशीनमध्ये अजून काय नवीन दिलेलं आहे. आता बघूया मशीनमध्ये हे फूट लिफ्टर मी वरती करून मशीन तुम्हाला चालू करून दाखवत आहे. समोरचा फ्रंट व्ह्यू बघा एकदा. या मशीनमध्ये हे तुम्हाला फूट लिफ्टर दिलेलं आहे, ज्याने तुम्ही दाब वर खाली उचलू शकता, म्हणजे फावडी, आणि जे पायाने वर करायचं आहे ते पण तुम्हाला मिळणारच आहे. त्यानंतर मशीनची साईड प्रोफाईल बघा. या मशीनमध्ये तुम्हाला स्पीड जास्त करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी बटन दिलेलं आहे ॲरोच्या स्वरूपात. स्पीड वाढवल्यानंतर एस हे बटन दाबायचं. 3700चा मॅक्झिमम स्पीड कंपनीने दिलेला आहे. आता एकदा डिस्प्ले मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर डिस्प्ले दिसतो का बघा. पॉज करूनही बघू शकता. हे स्पीड अप करायचं आणि डाऊन करायचे 2 बटन मी तुम्हाला दाखवत आहे, वर खाली, आणि एस दाबल्यानंतर तो स्पीड सिलेक्ट होतो. नंतर कटरचं ऑप्शन चालू केल्यानंतर कटरचं चित्र हे तुम्हाला डिस्प्लेवर दिसेल. कटरचं चित्र आलं म्हणजे कैची चालू झालेली आहे आणि ऑफ झालं म्हणजे कैची गेलेली आहे. सेम निडल अपडाऊनचं बटनही दिलेलं आहे साईडला, त्याचे चित्र तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर एक प्रिसेटचं बटन दिलेलं आहे. याच्यामध्ये हे पिकअप बटन असते. याच्यामुळे शिलाई मशीन सुरुवातीला 1-2 टाके थोडे हळू मारते, नंतर फास्ट चालते. म्हणजे तुमचा जर हाय स्पीड काम चालू असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस मशीनमधून धागा हा वर निघणार नाही, म्हणजे सुईमधून निघणार नाही. त्यासाठी हे बटन कंपनीने दिलेलं आहे आणि खूप कंपनीमध्ये हे बटन दिलेलं असतं. तर हे बटनाचा उपयोग जो आहे तुम्हाला मशीन चालवत असताना हा कळेल. त्यानंतर हे टेन्शन सेट जे दिलेलं आहे मशीनमध्ये, याच्यामधून धागा टाकताना हा व्यवस्थित टाकायचा. बॉबिन वाइंडरमधून धागा घेऊन याच्यात टाकायचा नाही. हा वरचा जो रॉड असतो मशीनचा, ज्याच्यामध्ये धागा स्टँड ज्याला आपण म्हणतो, धागा स्टँडमधून टेन्शन सेटमध्ये घ्यायचा आहे. या टेन्शन सेटमध्ये घेऊन खाली घेऊन तो घ्यायचा आहे. वरचा टेन्शन सेट हा मशीनची जे धाग्याची जी रील असते त्याच्यामध्ये ज्या गाठी असतात, त्या गाठी हे वरचं टेन्शन सेट मोकळं करते. आणि त्याच पद्धतीने रिवर्सही दिलेला आहे आणि टाके लहान मोठे करण्यासाठी बटनही दिलेलं आहे. बटनला एक लॉक स्विच दिलेलं आहे, ते दाबून तुम्हाला हे मशीनचं बटन फिरवावं लागेल, तसं ते फिरणार नाही. खाली हा रॉड दाबायचा, रिवर्स बटन, नंतर हे फिरवायचं, तसं ते फिरत नाही. तर हे एक लॉक सिस्टीम चांगली दिलेली आहे. ज्यांच्या घरी लहान मुलं आहे ते हे समजू शकतात. त्यानंतर ह्या बटनाचा उपयोग फक्त टाके लहान मोठे करण्यासाठी आहे आणि खालचं बटन रिवर्स करण्यासाठी आहे. एवढंच या बटनाचं काम असेल. बाकी तुम्ही मशीन चालवत असताना तुम्हाला डिस्प्लेवर सगळी माहिती दिसणारच आहे. या डिस्प्लेवर तुम्हाला पी आणि एस अशी 2 बटनं मिळतात. त्याच्यामध्ये एसचं बटन म्हणजे सिलेक्ट करायसाठी आहे आणि पीचं बटन म्हणजे सेटिंगसाठी आहे. ते तुम्हाला काही अडचण जेव्हा मशीनमध्ये येते तेव्हा ते तुमच्या कामी पडेल. फ्रंटमध्ये समोरचं पॅनल मेटल दिलेलं आहे. वरचा जो नॉब दिलेला आहे फूट प्रेशर नट, हा सुद्धा मेटल दिलेला आहे. यानंतर दाब जो आहे तो एकदम स्ट्रॉंग दिलेला आहे, चांगल्या क्वालिटीचा दिलेला आहे. समोरचं पॅनल एकदम हार्ड आणि चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे. भरपूर कंपनी इथं पैसे वाचवतात आणि फायबर यूज करतात. यांनी जसं केलेलं नाही आहे. मशीनच्या किमतीच्या हिशोबाने ही मशीन एकदम चांगली मला वाटलेली आहे. 20 ते 22 हजाराच्या रेंजमध्ये हिची किंमत असू शकते. भरपूर अलग अलग ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी कमी जास्त भाडं लागतं, त्याच्यामुळे रेट कमी जास्त होऊ शकतो. त्यानंतर ॲक्सिलेटर ही चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे. आणि मशीन जर तुम्हाला घ्यायची असेल तर स्पेलिंग बरोबर वाचा, JUICY ज्युसी, आणि हिचा नंबर आहे J2. कटरवाली ही जी मशीन आहे त्याच्यामुळे J2, जिला कटर नाही ती J1. या पद्धतीने तुम्ही ऑर्डर देऊ शकता कुठल्याही कंपनीला, या दुकानदाराला.
तुमच्या एरियामधल्या कुठूनही तुम्ही खरेदी करू शकता आणि आपल्याकडेही मिळते. त्यानंतर ॲक्सिलेटरही खूप चांगल्या क्वालिटीचं मजबूत दिलेलं आहे. इवन जॅक कंपनीपेक्षाही चांगलं ॲक्सिलेटर यांनी यूज केलेलं आहे. ॲक्सिलेटरबद्दल तर माझं एकदम चांगलं मत आहे या कंपनीबद्दल. त्यानंतर बॉडीसुद्धा एकदम हेवी आहे, 33 किलोची बॉडी यूज केलेली आहे. त्यानंतर जे समोरचं जे पॅनल दिलेलं आहे तेही सुद्धा एकदम चांगलं दिलेलं आहे. त्यानंतर मशीनमध्ये ज्या कटरच्या वगैरे सुविधा असूनसुद्धा हिचा रेट खूप कमी आहे, ती एक गोष्ट मला चांगली वाटलेली आहे. आणि हा जो ब्रँड आहे हा जॅकी कंपनी थ्रू मला येतो. त्यानंतर जे इतर कंपनीला बटन असतात निडल अपडाऊनचे ते सुद्धा याला दिलेले आहे. लाईट चालू बंद करायचं बटनसुद्धा मागच्या साईडने दिलेलं आहे. कटर यूज करताना समोर जेव्हा तुम्ही ॲक्सिलेटर दाबसाल हे या पद्धतीने तर हे मशीन चालेल आणि तेच जर तुम्ही टाकेने मागं दाबसाल तर हे उलटं काम करेल, म्हणजे वरती जाईल तर हे धागा कट करेल वरचा आणि खालचा. आणि जर तुम्ही कटर बंद करता तर हे काम करणार नाही. कटरचं बटन सिम्पली दाबा, कटर बंद होऊन जाईल किंवा चालू होऊन जाईल. बाकी तुम्हाला व्हिडिओ बघून कसं वाटलं आणि काही कमतरता वाटली असेल तर तुम्ही मला सांगू शकता. व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.